गाइस गुड मॉर्निंग. तर आपण करतोय आज घरातले काम सकाळी. काय करतो माहिती का? परत पुस्तक काय कामच नाहीत आजकाल, घरात बसून आहे म्हणून दाखवू तरी काय रोजचं नवीन काम करतोय बाहेर जातोय काम करतोय. एवढंच आहे माझ्याकडे टॉपिक, दुसरं काय नाही. काय करा, कोण तर बघणाऱ्यापैकी एक जण लग्न करा, म्हणजे तेवढंच मला कंटेंट भेटेल. लग्न करा, मस्तपैकी येतो, तुमचे व्हिडिओ काढतो, पैसे काय देऊ नका, ॲडव्हर्टाईज करतो तुमच्या लग्नाची. मग बघा तुमचाच व्हिडिओ तुमच्या म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, म्हणजे तुमचंही म्हणणं तर चालतं आहे, आपलाच आहे. रस्त्यापासून मग नंतर ना अजून थोडा आपण आज अभ्यास करूया छानपैकी, मस्तपैकी. जरा सवय लावून घेऊया चांगल्या गोष्टींची. वाईट गोष्टी खूप झाल्या. आता मोबाईल पण मी वापरायचं कमी करणार आहे. फक्त व्हिडिओ काढायचं पुरता व मोबाईल वापरायचा, नंतर ठेवायचं, कारण आपल्याकडे टी व्ही आहे. एक झालं की दुसरं आहे आपल्याकडे. ओके बाय. मी काम करून आवरून मग तुम्हाला अजून स्टोरी सांगतो, काय तर नवीन हुडकतो आजूबाजूला कोण आहे का, नाहीतर काय करतो, घर मालकाच्या घरावर दगड मारतो आणि मग भांडण चालू करतो माझ्या मम्मीचं आणि त्या वरच्या घर मालकन काकूचं. एक नंबर भांडणं बघत बसतो. बाय. काम करायला म्हणून मी कसं तारीफ करते माहिती का? खूप आज्ञाधारक मुलगा आहे म्हणून म्हणायला लागलं. बंद केलं का कॅमेरा? बाहेर ठेवलं मोबाईल. तो काय तर बोलते म्हणून बाहेर ठेवलो. लग्न केलं त्यात माझी काय चुक आहे? काय भैया हा आता उलट मी तुझा विचार केलो, कुठं तर घरात कामाला विमाला येईल. हा ते काम सगळ्याच आम्हाला, धुणं भांडे फरशी पुसणं स्वयंपाक विपाक सगळ्याच हां. नोकरी काय ती बायकोच करेल. भैया लग्न कर रे बाबा लवकर, आम्हाला तुझ्यामुळं उगत ताटकळत बसावं लागलं. अभ्यास आणि जेवण झालेलं आहे, तर आपण करतोय जरा बाहेर जायची तयारी. एक काळा शर्ट आहे. काय म्हणली? हेडफोन लावून रेकॉर्ड करून बघायलो कसं येतं आवाज. तर ही एक शर्ट आहे, त्याला इस्त्री करूया. तुम्ही सांगा मला, जर चांगला दिसत असेल तर घालतो परत, नाही तर त्याला काहीतरी करता येईल, ह्याला बी फाडून बघू. कसा दिसतंय बाहेर घेतो, आपल्या बायावर केल्यावरच मस्त दिसतंय. आता सांगा, चांगलं दिसतंय का शर्ट? इस्त्री केलो बऱ्यापैकी. पोट इथं फिटी आलं बरोबर. चांगलं तर दिसेल आहे. काळा कलर तसं आपल्याला चांगलं दिसतंय. बघू मग घालूया आज. तर मित्रांनो, आपण निघालो आहे मारुतीला. जय बजरंगबली. तर एक जणाची वाट बघत आहे आम्ही. त्याच्यानंतर आम्ही जाणार डायरेक्ट बजरंगबलीला. तिथे जाऊन तर आपण आलो आहे मम्मीचा मंगळसूत्र कटवायला. आपल्याला काही काम धंदा नाही.
सोबत आहे. काय येडं पोरगा म्हणते, लोक बघत नाही काय नाही, कुठं पण चालू होत आहे. क्या तो करणार तो क्या. काय करायचं सांगा आता. पप्पा शिवाय देतो तुम्हाला आता. लगी वधूवर मेळावा झाला की लगेच लग्न लावले काल तो आपल्या गुरुपीठवर. घराची चावी नाही तू इथं मला लग्न लावलं. तू जाऊन आण मी तर जात नाही. पप्पा समोर होता. पप्पा ठाण्याला जातो. नाही नाही एवढे माझं तर आता. अरे पण यांना पण दम एवढ्या नसतं. 5:30 वाजायचं नाही तर जायचं पळायचं. एक दिवस चुकत नाही. इकडचं घड्याळ तिकडं होईल पण एक दिवस चुकणार नाही यांचा. तुम्ही जरा झाडांना पाणी घालते. घालतो मी जातो आता काय द्यायचं. चला मित्रांनो आता पप्पांकडे जाऊन थोड्या शिव्या खाऊन येऊया. बघ बुटात नीट जरा. नाही अगं मम्मी पप्पा घेऊन गेले का आता जाऊ जाऊ थंडत नाही तिला. ये म्हणलं तुला असं मला जावं लागेल. ये म्हणलं काय तुम्हाला. अरे इकडे असेल माझी नाही कुठे काय म्हणतो फोन करतो. धोका आहे. आपण आणले पप्पाकडनं चावी आणि घर पण पप्पाच्या शिव्या खाल्लं नाही. कशामुळे माहिती का, तुमच्यासोबत जरा 2-4 लोक होते म्हणून वाचलो. काय चल लवकर यायचं असेल तर सोडतो. बर बर बर. तर आपण लगेच तयार होऊन निघूया जिमला. लय उशीर झाला माझ्या जिमला. आज एक तरी मम्मी चावी विसरली आणि माझ्यावर नाव घेतली. निघूया आपण. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, उशीर होत असेल तुम्हाला तर कॉफी कशी प्यायची. एक पाणी बॉटल घ्यायची, कॉफी पुढे मग कॉफी कशी. पाणी बाटलीचं टोपण उघडायचं. कॉफी ओंगा गरम पाण्याचं थंड. एक नंबर लागते अशीच. माझ्यासारखं कोण कॉफी पिते का असं त्याने कमेंटमध्ये सांगा मी म्हणून. बस माझ्या व्हिडिओवर कॉपीराईट यायचं मग तुझ्यामुळं. ओळखू येत नाही लोकांना का नक्की कोण म्हणाले. तूच म्हणाले का मी मागं लावले म्हणून. अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. जय बजरंगबली. दोस्तांनो आपण आला जिमवरनं जिम करून आता मस्तपैकी तोंडात पाय धुवून खर्राटून जेवायचं, खर्राटून झोपायचं. गॅस काय म्हणणं नाही का याच्यावरती. असेल तर तुमच्याकडेच राहू द्या, मला नका सांगू. बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपली सुट्टी. तरी पण आज आपल्याला लावलेत मम्मीने कामं. कारण कामाशिवाय मला बी करमत नाही, तिला बी करमत नाही. तर आपण म्हणून घेऊया जरा कणिक. पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडं मम्मी वरचं मीठ दे. पण तुम्हाला चपात्या बनवायला ओके. असं मम्मीनं वरून अलगत मीठ टाकलेलं आहे. एवढं म्हणतात पाणी राहिलं. थांबा. तर मीठ टाकल्यानंतर ना थोडंसं मीठ मिक्स करून घ्या. त्यानंतर ना मीठ मिक्स झालं की लगेच यामध्ये थोडं थोडं पाण्याचा मारा करायचा. थोडा अंदाजा घेऊन करायचा.
नाहीतर पीठ असं पातळ बनते. समजलं काय? हे सिरी आहे तसं नाही आमचं. आपण त्यावर पीठ मळतोय. नमस्कार मित्रांनो. मम्मी मी आलोच जाऊन. तर आता आपण गाडी बोलवतोय. तुम्हाला एक मज्जेची गोष्ट सांगतो. आपण घर बदलतोय, ट्रान्सफर करतोय इथून दुसरीकडे. तर आपण गाडी बोलूया, सामान भरूया आणि तुम्हाला भेटूया थोड्या वेळाने सगळं कामं करून. तर आपल्या टेम्पोची एंट्री झालेली आहे. होय काय नव्हतं बाबा. हां 15 दिवस काय नव्हतं. भया आमच्या घरी सामान उचलायचंय. किती घेतो? 5,000 घेतो बघा. बरं आहे का की? हां बोला. 90च्या वर येतात ना बाबा. 90च्या वर. हाँ ये गाइस हमारे पास सोने का पंखा है. वैसे वैसे लोग नहीं हम. सोने का पंखा. ये देखो हमारा दोस्त आ गया. एक नंबर स्माइल. रुको जरा. तर आपलं सामान घेऊन आपण निघालोय आपल्या नवीन घराकडे. कुठे गेला? दिसतोय का नाही रे? तो दिसत असते. सुंदर असा मित्र. एक 4-5 मित्र गोळा करून सामान गोळा करायचं आहे नाही सर? काय नाही. तर मित्रांनो हे आपलं नवीन घर ठेवलेलं आहे कामगार. मित्रांनो आत्ता आपण पसारा उचलून आलोय. तर घरी आल्यावर मला काय ऐकायला भेटतं माहिती आहे का? आमची मम्मी मावशीला फोन करून माझ्याबद्दल चाडी लावते, काय काय बोलते. गपचूप आता आहे का? असं काय पण बोलते. कुठे कोपऱ्यात बसते आणि माझ्याबद्दल काय काय म्हणाले. तुला काय वाटलं आमचा दादा असं आहे का तसं आहे का? लय चॅप्टर आहे, नसला आहे तसला आहे. बघा की आता तुम्ही करतो का याचं काय तर का. मित्रांनो आमची मम्मी गेले वाटाण्याची भाजी, भेंडीची भाजी आणि चपाती. आणि हा मी मस्त केलं आमच्या मम्मी जेवण. आता चहा करायला लावले म्हणून तरी जरा तारीफ करायचा. चहा करून देते. असं जरा पकडू कॅमेरा सांगेल मुंडे. माझं कॅमेरा मुंडे असं मध्ये आलं ना वाटते. डोळ्यात तिळ आहे माझ्या. दिसतंय का? मित्रांनो आपली गाडी नीट करायला टाकली होती. आता त्याने टेस्ट ड्राईव्हला गेला. काय प्रॉब्लेम आहे का नाही बघायला. त्याच्यावर असं टाईमपास होईना म्हणून काय करावं मला. तर हे गाडीवर बसलं एखाद्या व त्याचं लॉक जरा ड्यूचे करायला बटना दाबून. काय करू आपली गाडी कोणाची गाडी आहे की दिसतंय का नाही. चावी बी तसं ठेवून गेलं त्यांच्यातलं कोण नसावं गॅरेजमधलं. असला येईल तवा येईल. मागं काय विकायला? स्कूल बॅग. किती वेळ झाला गेल्या विचार. भैया ओ भैया ते गाडी कुठे घेऊन गेल्या? वेल्डिंग. बर बर. गाडी लय वाढले. कट करू काय? खराब दिसेल. बघूया आवाज.
नमस्कार मित्रांनो, आपण आलो आत्ताच एका जस्ट कार्यक्रमाला जाऊन. मस्त संगीताचा कार्यक्रम होता. आपण तिथं म्हणजे प्रमुख प्रेक्षक म्हणून गेलतो. मागच्या खुर्चीवर बसवले आपल्याला आदरातीर्थ त्यांनी करून आपले, आणि जस्टच घरी आलो. आणि आज माझं अंग इतकं दुखत आहे काय सांगू तुम्हाला. म्हणून आपण थोडंसं असं पाणी गरम केलं आहे आणि आपले पाय बुडून बसलो त्यात. लई खराब दुखायला लागलं आज अंग सगळं. काय करायचं माहिती का, मेडिकलमध्ये जायचं, मॅग्नेशियम सल्फेट नावाचं एक काय म्हणतात त्याला, एक पावडर भेटते. कोमट पाणी करायचं, जेव्हा पण तुमचं अंग दुखत असेल तेव्हा गरम पाण्यात ती पावडर टाकायची आणि त्यात पाय सोडून बसायचं. शक्यतो जर समजा आपल्या घरी बाथटब असेल आणि गरीब आहे बाथटब असेल तर सगळ्यात बेस्ट. त्याच्यात ते पुढे टाकायचं आणि मस्त झोपून जायचं एक 10-15 मिनटं. आणि आता मी पाय ठेवलं आहे माझ्या ह्याच्यानुसार. बकेट आहे ते बी पेंटची बकेट आपली, त्यात पाणी ठेवून आता पाय ठेवलं आहे. एक 15-20 मिनटं ठेवायचं, नंतर ना काढायचं. मग बघूया अंग दुखायचं थांबते का. माझं तर थांबेल, तुमच्या हिशोबानं तुम्ही बघा. ओके बाय. राम प्रभू. तर मित्रांनो, हा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि घंटा दाबायला विसरू नका. हां, अजून एक विचारायचं म्हणजे सांगायचं होतं. आता टी व्हीत बघायला मगापासून मी तर एक ब्राह्मण त्याला म्हणत आहे, ब्राह्मण म्हणजे ते पंडित नसते, आपण पत्रिका घेऊन जातो. त्यांनी म्हणाले पत्रिका चांगली नाही, हे नाही. तुम्ही एकदा लक्ष केलं बघा, आपण बी एखाद्या ब्राह्मणासोबत दाखवायला झालं पत्रिका की काय झालं बघा आमच्या पोरीची किंवा आमची काय भविष्य काय असं तसं. मग त्यांनी कधीच असं म्हणत नाही अरे वा काय पत्रिका आहे, काहीच अडचण नाही, काहीच दोष नाही, काय नाही. प्रत्येकजण एकच म्हणत आहे तुमच्या मुलाच्या पत्रिकेत हा दोष आहे, त्याला ही पूजा करावं लागेल, ती पूजा करावं लागेल. मग त्याच्यासाठी लागणारा खर्च बी सांगेल, सगळं सांगेल. कधीच असं तुम्ही स्वतः एकदा विचार करा. स्वतः तुम्ही गेलता एखाद्या बामणाकडं किंवा कोणाकडं ज्योतिष म्हणा, त्याने सांगितलं तुम्हाला की अरे वा तुमचं असं आहे तसं आहे, चांगलं आहे, काय नाही, घरी जावा मस्त झोपा. नाहीच सांगितलेलं. चोर नाही ऐकत जो नको माझं बोलणं. उद्या कळालंच तुला मी काय बोललो. हां काय बोल. हां तर असं असतं. तर हे स्कॅम आहे का नक्की काय आहे. मला वाटलं माराले काय की मम्मी. तर तुमचं काय ह्याच्यावरती म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण एवढं काम केलं आहे म्हणजे बहुतेक इथं बायसेप जरा इथं दिसायला का नाही माहीत नाही तुम्हाला, जरा इंजोर झालं तर. आणि खांदा पण इथं काळा झाला आहे बघा, दिसत नसेल माहीत नाही तुम्हाला, दिसायला का नाही असं इथं दादा एक हात आहे त्याचं दुखायला आहे. बहुतेक आपले 2 दिवस जिम आता होईल का नाही काही सांगता येत नाही. एक क्रीम लावलं म्हणता, बघूया होईल ते होईल. चालतं आहे. मग आता भेटूया उद्याच्या भागात. बाय.